सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। जयंची क्रिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंतु श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारो नियाता। शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया नवाधी क्रोध काम। हे दुःख भंजन मारुती नंदन समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांची कृपा झाली कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पात्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या तदहं भक्त्या परतम् अस्मानि प्रयतात्मनः। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये आज महाशिवरात्री पर्वकाळ या निमित्तानं आयोजित केलेली प्रवचन सेवा। या प्रवचन सेवेकरता उपस्थित सगळे ग्रामस्थ असतील, वारकरी संप्रदायातील असतील, त्याच पद्धतीनं बाबाजी तुमचं नाव माहित नाही परंतु अमोल महाराज आणि रामगिरी महाराज आणि अमोल महाराज हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे। तुमच्या चरणी साष्टांग दंड विनम्र माझा। आज ही आयोजित केलेली ही प्रवचन सेवा महाशिवरात्री निमित्त आहे आणि या प्रवचन सेवेकरता जो श्लोक निवडला माऊली महावाष्णव ज्ञानोपराय यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथातील 9 अध्याय आणि 9व्या अध्यायातील 26 क्रमांकाचा श्लोक आहे। श्लोकाचा अर्थ सांगूनच माझ्या प्रवचन सेवेला सुरुवात करणार आहे। कारण वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार असं सांगितलं जातं कोणताही कीर्तनकार असू दे प्रवचनकार असू दे त्यानं जो अभंग घेतला जो श्लोक किंवा ओवी घेतली त्याचा मतितार्थ सांगूनच पुढे प्रवचनाला किंवा कीर्तनाला सुरुवात करायची असो। या ठिकाणी जो श्लोक निवडला आहे या श्लोकाचा अर्थ असा आहे की ज्ञानेश्वरी आणि गीता काही वेगळी वेगळी नाही, फक्त एक संस्कृत आहे दुसरी प्राकृत आहे। एकीकडे भगवत गीता नाव आहे आणि तिला दुसरीकडे
शास्त्र प्राकृत मध्ये ज्ञानेश्वरी म्हणजेच भावार्थ दीपिका असं म्हटलं जातं. म्हणून या श्लोकामध्ये श्रीकृष्ण परमात्मा यांनी अर्जुनाला सांगितलं, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. पत्र म्हणजे पान, फलम म्हणजे फूल, तोयम म्हणजे पाणी. काय? पाणी. पान, फूल, फळ तुम्ही देवाला प्रेमानं जर अर्पण केलं तर देव त्याचा स्वीकार करतो. मग ते कोणत्याही झाडाचं पान देवाला आवडतं. आता आजच्या दिवशी आपण बेलाचंच पत्र आणलंय, परंतु माझ्या श्रीकृष्णांनी गीतेमध्ये अर्जुनाला उपदेश केलाय, कोणत्याही झाडाचं पान जर भक्ती भावानं अर्पण केलं, उपलब्ध जर बेलाचं जरी नसलं तर मला वाटतं शिवजींच्या चरणावरती कोणत्याही झाडाचं पान ठेवलं भक्ती भावानं तरी ते प्रसन्न आहे, तरी ते गोड मानून घेतात. कारण शिवजी म्हणजे भोळ दैवत आहे. म्हणून कोणत्याही झाडाचं पान, फूल, फळ किंवा कोणत्याही नदीचं म्हणा, विहिरीचं म्हणा, अगदी हापसा जरी असला, हातपंप आपण म्हणतो, त्याचं जरी साधं पाणी तुम्ही माझ्या भगवंताच्या चरणाशी अर्पण केलं तरी सुद्धा ते देवाला आवडतं. परंतु त्याच्यासाठी भक्तिभावानं अत्यंत महत्वाची गोष्ट, भक्तिभावानं ते अर्पण करावं. अशा अर्थाचा श्लोक आज महाशिवरात्री या पर्व काळानिमित्त निवडला. अर्थ सांगून झालाय. आता माझ्या प्रवचन सेवेकरता मी सुरुवात करते. पत्र पुष्प फलम तोयम. पान, आजच्या दिवशी पान हे अत्यंत महत्वाचं, ते म्हणजे बेलाचं पत्र, का तर ते शिवजींना प्रिय आहे. पुष्प, आता फुल कोणतं आवडतं तर अशी मान्यता आहे की कण्हेराचं फुल पण आवडतं शिवजींना, नाही का? धोत्रीचं पण फुल आवडतं. कोणत्याही झाडाचं कोणतंही कसंही फुल भगवंताला प्रिय आहे. परंतु याच्यामध्ये काही काही अशा आहेत म्हणजे फुलं, वेली, त्यांना अनन्य साधारण महत्व आहे की ते फुल त्या देवाला जास्त आवडतं. फळ, फळ कोणतंही चालतं, असं नाही की बेलाचंच फळ पाहिजे, सफरचंदच पाहिजे, आंबाच पाहिजे, असं काही नाही. तुम्ही जे काही अर्पण कराल ते अगदी भक्ती भावानं आणि शुद्ध मनानं, कारण माझा देव हा भावाचा भुकलेला आहे आणि त्याला त्याचा दुष्काळ पडलेला आहे. माझे जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा वर्णन करून सांगितले, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. देव म्हणतो मला प्रेम द्या आणि प्रेम जर देवावरती केलं तर प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. प्रेमाशिवाय समाधान नाही. परंतु देवाच्या चरणावरती किंवा देवावरच जर प्रेम केलं तर त्याचा फायदा आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये होतो बरं का. म्हणून आजच्या दिवशी आपण शिवजींवरती प्रेम करतोय, त्यांची भक्ती करतोय, त्यांची सेवा करतोय, परंतु हे आजच्या दिवशी मर्यादित ठेवू नका म्हणजे झालं.
आपल्या गावात एवढं सुंदर मंदिर आहे, आपण रोज आलं पाहिजे. आता बहुतेक येत असतील बसलेल्या पैकी, बरोबर ना? येतात का सगळे रोज? नाही ना? का बरं? देव तुमचा नाही का? की फक्त शिवरात्रीलाच भेट आहे का आपली? असतंय काही नाही ना? रोज आपण आपल्या देवाचं दर्शन घेतलं पाहिजे. तसं पाहिलं तर देव आपल्याच आहे, देव तुमच्यात आहे, प्रत्येकामध्ये आहे. सर्वांसाठी राम देहादेही एक, बरोबर ना? माझ्या मौलीने सांगितलं, सूर्यप्रकाश सहस्रदर्शी. भगवंत असं कोणतंच ठिकाण नाही जिथं माझा देव नाही. देव प्रत्येक ठिकाणी आहे, परंतु एक महत्व असतं त्या जागेला, त्या ठिकाणाला. इथं माझे काशी विश्वेश्वर भगवंत आहेत, इथं विराजमान आहे, आणि त्यामुळं ही भूमी पवित्र आणि पावन झाली माझ्या भगवंतामुळं. आणि त्यांचा असलेला हा पर्व काळ, मग वर्षामधून आजची जी महाशिवरात्र, तसं पाहिलं गेलं तर एका वर्षात शिवरात्री किती किती तसं शिवरात्री 12, किती प्रत्येक महिन्यात शिवरात्री असते. परंतु आजच्या शिवरात्रीला एक महत्व आहे. आज महाशिवरात्री आहे, आणि त्यातल्या त्यात असं सांगितलं जातं, शिवाचं पूजन आजच्या दिवशी खरं तर कोणत्या वेळेला करावं, तर एक प्रदोष काळ सांगितला जातो. प्रदोष काळ सुरू होतो संध्याकाळी 6च्या नंतर, सायंकाळी, बरोबर? सायंकाळी प्रदोष काळ सुरू होतो. त्यावेळेस जर आपण पिंडीवरती जल अर्पण केलं, फूल अर्पण केलं, पान अर्पण केलं, काही का भक्तिभावानं अर्पण केलं, तर आज शिवजी तुमच्यावरती नक्की प्रसन्न आहे. मग हे प्रहर असतात कसे, तर एकूण दिवसाचे 8 प्रहर आहेत. पूर्ण एका दिवसाचे 8 प्रहर आहे, पण एका दिवसामध्ये म्हणजे 12 तासामध्ये 3 प्रहर पडतात. सकाळी 6 ते सकाळी 9 हा एक प्रहर, 9 ते 12चा एक प्रहर, 12 ते 3चा एक प्रहर, आणि 3 ते 6चा पुन्हा एक प्रहर. परत रात्रीचा 6 ते 9, 9 ते 12, 12 ते 3 आणि 3 ते 6, असं एकूण किती 8 प्रहर एका दिवसाचे. परंतु माझ्या शंकरजींना जो प्रहर आवडतो तो प्रदोष काळातला. तो प्रदोष काळ म्हणजे आता संध्याकाळी 6 वाजता सुरू होणार आहे तो. म्हणून खास करून तुम्ही पुन्हा 6च्या नंतर या. तुमच्या मनात जे असेल ते माझ्या मावशांना तुम्हाला नक्की भेटेल, म्हणजे काही अडचण असू द्या. माझे शिवजी हे भोलेनाथ आहे, त्यांचं नावच भोलेनाथ, कारण इतके भोळे की कुबेरानं सोन्याची नगरी कुणासाठी तयार केली होती? लंका माझ्या शिवजींसाठी, कुबेरजींनी माझ्या शिवजींसाठी तयार केली. परंतु इतके भोळे दैवत आहे की त्या रावणामुळे त्यांच्यावरती प्रसन्न होत काय झालं, या शिवजींनी ती लंकाच देऊन टाकली रावणाला. परंतु लंका कुणाची होती? खरं कुबेरानं माझ्या भगवान शिवजींसाठी तयार केलेली. इतकं भोळं दैवत आहे. म्हणून आपण ज्या वेळेस इथं जाणार ना, आपण गाभाऱ्यामध्ये माझ्या शिवजींच्या समोर, त्यावेळेस एक काम करायचं. आपण ज्यावेळेस पाणी अर्पण करणार आहोत ना, त्यावेळेस ते पाणी अर्पण करण्याचं एक शास्त्र सांगितलं जातं. बाबाजींना माहित असेल, एक शास्त्र आहे. ती काही जलाधारी आहे ना, जलाधारी पिंड, इकडून पाणी पडतंय, बरोबर ना? उत्तर दिशेला जलाधारी. आपण बसायचं कुठं? दक्षिण दिशेकडे पाठ करून, बरोबर ना? दक्षिण दिशेला पाठ करून बसायचं. आता पाणी 5 ठिकाणी अर्पण करायचं असतं. पिंडीवरती पाणी 5 ठिकाणी अर्पण करायचं. आपण फक्त शिवलिंगावरती टाकतो, बाजूला होतं 5 ठिकाणी. पहिली जी रेष असते कडेची, ती माझे गणपती बाप्पाचं स्थान आहे, तिथं पहिलं पाणी अर्पण करायचं. दुसऱ्या बाजूची एक कड आहे, तिथं माझे कार्तिक स्वामींचं स्थान आहे, तिथे एक पाणी अर्पण करायचं. मध्ये एक जागा आहे ना, ती अशोक सुंदरी म्हणजे माझ्या महादेवांची मुलगी, तिथे एक पाणी अर्पण करायचं. आणि कडेने जो गोलाकार आहे ती माझी निर्गुण पार्वती आहे, तिथे एक पाणी अर्पण करायचं. आणि मग शिवलिंगावरती पाणी अर्पण करायचं. हे झालं 5 ठिकाणी. त्यानंतर माझे नंदेश्वर भगवंत यांच्या उजव्या पायावरती पाणी अर्पण करायचं. आणि माझ्या पिंडीवरती असते ना, तिला आपण तुमच्याकडे काय म्हणतात, त्याला पाणी पडतं ते हा गळती, बरोबर. तुमच्याकडे गळती म्हणतात, आमच्याकडे तसं नाही, वेगळंच काहीतरी. तो पाणी पडतं, त्याच्यामध्ये सुद्धा पाणी अर्पण करायचं. दुसरी गोष्ट ही झाली पाणी देण्याची पद्धत, असं शास्त्र सांगतं. परंतु म्हटले बेलपत्र अर्पण करताना कसं करावं,
तर आता बहुतेक लोकांना माहित नसतं, कसंही ठेवून देतात ना, परंतु ते ठेवताना पालथं ठेवायचं, पालथं ठेवायचं, त्यानं पापाची निवृत्ती होते. अहो भगवान परमेश्वरानं या चराचर भूचर असलेल्या सृष्टीमध्ये प्रत्येकाची निर्मिती केली, झाडांची केली, पशूंची केली, पक्ष्यांची केली, माणसांची सुद्धा केली. मग प्रत्येकासाठी तर भगवान शिवजी हे भोळं जरी दैवत असलं तर माझे विटेवरची पांडुरंग परमात्मा ते पंढरपूरला, बरोबर की नाही, माझे श्रीराम प्रभू अयोध्येला, म्हणजे प्रत्येक ठिकाणी हा माझा भगवंताचा एक अवतार आहे, अवताराचं एक कार्य आहे. मग आजच्या दिवसाला आपण जेवढं महत्व देतो एवढं जर रोज आपल्या जीवनामध्ये त्याचं आचरण केलं तर आपल्याला देव दुःख देऊच शकत नाही ना. पण आपलं होतंय काय माहितीये का, जेव्हा जेव्हा दुःख येईल ना तेव्हा देव दिसतो, सुखात दिसतो का नाही, मावशी म्हणतात नाही दिसत, बरोबर आहे ते. सुखामध्ये देव दिसतच नाही, दुःखामध्ये दिसल्याशिवाय राहत नाही, याला सुद्धा भामटेपणा म्हटलं जातं. म्हणजे कामापुरता राम आणि काम झालं का तू माझा कोणीच नाही, असं वागणं हे बरोबर नाही. म्हणून आजच्या दिवशी आपण माझ्या भोलेनाथांचं स्मरण करायचं आहे, आणि जर आपण स्मरण केलं तर काय होईल, भगवंत आपलं उदाहरण ठेवत नाही. देव प्रत्येकासाठी धावून आले, आपल्यासाठी येणार नाही का, नक्कीच येणार नाही. अच्युतम केशवम कृष्ण दामोदर, अच्युतम केशवम कृष्ण दामोदर, राम नारायणं जानकी वल्लभं, राम नारायणं जानकी वल्लभं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदर, अच्युतम केशवम कौन कहते हैं भगवान नाचते नहीं,
कहते हैं भगवान नाचते नहीं, तुम गोपियों के जैसे नचाते नहीं। हरे कृष्णा 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 बोलो श्यामा श्यामा श्यामा, श्रीमन नारायण नारायण रामा रामा। हरे कृष्णा 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 बोलो श्यामा श्यामा श्यामा। अहो प्रेमानं जर भजन केलं, प्रेमानं बोलवलं, प्रेमानं काही खाऊ घातलं तरी माझ्या भगवंत त्याचा स्वीकार करतात। म्हणून माझ्या श्रीकृष्ण परमात्म्याने या श्लोकात सांगितलं, देवाला फक्त भक्ती भावानं काय अर्पण करा, पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति। अहो देवाला सगळं आवडतं, अहो पान अर्पण केलं ते माझ्या द्रौपदीनं, बरोबर की नाही? कारण परीक्षा घ्यायची ठरवली होती द्रौपदीची, परंतु हार मानली नाही, कारण तिला माहित होतं माझा पाठीराखाच एवढा भक्कम आहे की तो माझ्यावरती कोणतंही संकट आलं तरी सुद्धा तो ते बाजूला करतो, आणि तो म्हणजे माझे कृष्ण परमात्मा। म्हणून आवाज दिला होता तरी सुद्धा माझे भगवान परमात्माने म्हटले मला काहीतरी खायला दे, मला खूप भूक लागली। ती म्हटली सूर्याने दिलेली थाळी आम्ही सगळं जेवण करून झोपलो होतो, आता काही शिल्लक राहिलेलं नाही। नाही नाही काहीतरी असेल ना, काहीतरी असेल ना। आता द्रौपदी बघ काहीतरी असेल, आता देवाने एवढी मोठी सृष्टी निर्माण केली, कधी बघा प्रभू साक्षी, त्या भगवान परमात्म्याला छोटंसं पान तयार करणं काय महाग होतं का? अगं नाही असेल काहीतरी बघ तर थाळीमध्ये। उचलून पहिल्या थाळीला छोटंसं पान चिकटलेलं होतं, तेव्हा कृष्ण म्हटले अगं आहे की काय खोटं बोलते, दे मला तेवढं पान खाऊ दे। तेवढं पान खाल्लं माझ्या परमात्म्यानं विश्व तृप्तीचा ढेकर दिला, पोट भरलं, प्रसन्न झाले आणि अन्नाचे पर्वतच्या पर्वत ढीकच्या ढीक उभे केले। पत्र अर्पण केलं तर खायला, पुष्प माझ्या गजेंद्र नावाचा हत्ती त्यानं पुष्प अर्पण केलं, कारण सरोवरामध्ये नकरानं त्याचा पाय धरून ठेवला होता। कितीतरी वर्ष, हजार वर्ष युद्ध चाललं, नातेवाईक सोडवायला गेले, पाहुणे मंडळी सोडवायला गेले, युद्धामध्ये हरले तरी सुद्धा नकर पाय फिरत नाही। म्हणून तिथंच एक फुल, कमळाचं फुल तोडलं, आकाश मार्गाने फेकलं आणि सांगितलं देवा आता तूच मला या संकटामधून वाचव। अहो एवढं मनातून फेकलेलं फुल सुद्धा माझ्या भगवंताच्या चरणाजवळ जाऊन पडलं, कारण तुम्ही जर अंतःकरणातून आवाज दिला तर देव आपल्यातच आहे, देव आपल्यामध्येच आहे, फक्त आपण त्याला जागा करायचा असतो, ते म्हणजे त्याच्याच नावाने। म्हणून माझ्या गजेंद्रांना फुललं। फळ कुणी अर्पण केलं कुणाला? अयोध्येमध्ये राहणारे, ज्यांना मागच्या वर्षी न्याय भेटला असे असणारे माझे श्रीराम प्रभू, देव असून सुद्धा वनवास भोगावा लागला। आपण तर माणसं, आपण म्हणतो मला दुःख मला दुःख मला दुःख, आपल्यालाच काय दुःख? जगाच्या बापाला दुःख होतं, रामप्रभूंना केवढं मोठं दुःख होतं का? वनवास सहन करावा लागला, तो वनवास त्यावेळेचा वेगळा रामायणातला, परंतु त्या माझ्या भगवान परमात्म्याची जी जन्मभूमी होती तिथं सुद्धा माझ्या देवाला अक्षरशः उन्हात राहावं लागत होतं। आणि त्या माझ्या रामप्रभूंना माझ्या शबरी मातेनं काय केलं? उष्टी बोरं खायला दिली। बोरं उष्टी होती, शबरी जातीनं भिल्ली नव्हती, तरी माझ्या परमात्म्यानं जात पाहिली नाही, ती कशी दिसते ते पाहिली नाही, तर ते प्रत्येक बोर कुरतडलेलं होतं, खाऊन चाखून पाहिलेलं होतं। त्याचं कारण एकमेव होतं, माझ्या देवाला आंबट बोर खायला जायला नको, ते बोर हे काही गोडच खायला गेलं पाहिजे, म्हणून स्वतःच्या दातानं चाखून पाहिलेलं, कुरतडून खाल्लेलं ते बोर आणि माझ्या प्रभूंना प्रेमानं दिलं। तरी सुद्धा माझ्या राम प्रभूंना विचारलं, शबरी ही बोरं अशी का आहेत? उत्तर काय आलं होतं? देवा बोरं आंबट लागू नये म्हणून, तुरट लागू नये म्हणून प्रत्येक गोड 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 बोरं माझ्या शुद्ध दातानं चाखून पाहिलेली आहे, आणि ती भक्ती भावाने अगदी प्रेमानं नम्रपणे तुमच्या पुढे ठेवली, याचा तुम्ही स्वीकार करावा देवा। आणि माझ्या रामप्रभूंनी ज्या वेळेस ही गोष्ट ऐकली त्यावेळेस ते अत्यंत आनंदाने ते बोरं खायला लागले। म्हणजे फळ अर्पण केलं प्रेमानं, रात्रंदिवस ती शबरी माझ्या रामप्रभूंच्या भजनामध्ये लीन असायची। आता माझे रामप्रभू माझे शिवजी काय वेगळे वेगळे? एकच आहे, जनाबाई महाराजांचा अभंग आहे की नाही? भजन करी महादेव श्रीराम जय राम, भजन करी
दोन्ही देव एक पाही तया ऐक्या तुझे नाही तया ऐक्या तुझे नाही भजन करे महादेव श्रीराम जय राम भजन करे महादेव राम आणि शिव हे वेगळे वेगळे नाही ते एकच आहे फक्त आपलं भूत हे मन हा देव वेगळा तो देव वेगळा मी याचा भक्त मी त्याचा भक्त आहोत देव तर एकच आहे ना आणि एक श्लोक सांगितला जातो बघ आकाशात पतितं स्वयं यथा गच्छति सागरं सर्व देव नमस्कारः केशवं प्रति गच्छति याचा अर्थ असा आहे ज्याप्रमाणे आकाशातून पडलेलं पाणी नदी नाल्याच्या रूपानं समुद्राला जाऊन मिळतं अगदी त्या पद्धतीनं सर्व देवांना केलेला नमस्कार शेवटी एकाच परमेश्वराला जाऊन मिळतो म्हणून आपण कोणत्याही देवाची सेवा कोणत्याही देवाची भक्ती करायची परंतु ती कशी करायची मनोभावे करायची आता देवानं काही थोडं दुःख सहन केलं का अजिबात माझ्या शिवजींनी हलाहल विष प्राशन केलं आताचे लोक बरेच म्हणतात ना शिवजींनी हलाहल विष प्राशन केलं असं सहज बोलून जातात केलं नक्की केलं कारण समुद्र मंथनामधून 14 रक्त निघाली होती आणि त्याच्यापैकी हे एक होतं आता अमृत तर कोणाला नको होतं प्रत्येकाला पण विष घ्यायला कोणी तयार नव्हतं पण माझ्या शिवजींनी मात्र ते घेतलं लग्नामध्ये मंगलाष्टकामध्ये म्हणतात लोक पण तेच 14 रत्न लक्ष्मी कौस्तुभा परिजात कसरा धन्वंतरी चंद्रमा गावा कामदुधा स्वेश्वरगज रंभादी देवांगना अश्वं सप्तमुखं विषं हरिधर शंभो भूतं चामुंडे रत्नान्विह चतुर्दशं प्रतिदिनं पुढचं म्हणत नाही 14 रत्न निघाली होते त्याच्यापैकी माझ्या शिवजींनी हलाहल विष प्राशन करून घेतलं आणि मग लोक म्हणतात आम्ही शिवजींची भक्त आहोत मग शिवजींच्या मंदिरामध्ये येऊन काय करावं याला मर्यादा जिथं बसलो अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे आपल्या समोर हे कासव आहे आता बऱ्या बहुतेक लोकांना माहित असेल काही नसेल माहिती हे कासव इथं का असतं कशासाठी असतं ते आपल्याला संदेश देत आहे ते कासव असे आहे की ते खाली बसलं की त्याचे हात आणि पाय आपल्यात ओढून घेतात आतमध्ये ओढून घेतात हा संदेश आपल्याला एकच भगवंताच्या प्रांगणामध्ये बसल्यानंतर किंवा आल्याच्या नंतर आपली भावना ही कासवाप्रमाणे असावी आपले हात आणि पाय आत ओढावे याचाच अर्थ आपला काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार मितूपणा आतमध्ये ओढायचा आतमध्ये टाकायचा किंवा अजून दुसरं सांगणं आपण इथं बसले आपल्या पाय चप्पल आहे का बरोबर आपल्या चपला कुठे आहे त्याच्या पाठीमाग एक कारण आहे चप्पल सोबत अहंकार देखील मंदिराच्या बाहेर सोडायचा आणि मग आतमध्ये यायचं हो म्हणून इथं ही पवित्र जागा आहे पवित्र स्थान आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर माणसानं शुद्ध अंतःकरण ठेवावं अंतःकरण शुद्ध असेल तर सगळं काही होतं म्हणून अंतःकरण शुद्ध असावं गंगेच्या पाण्यासारखं अंतःकरण निर्मळ असावं हे मी का सांगते कारण आज महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे म्हणून सांगते कारण त्याचं फळ आपल्याला आपले शिवजी नक्कीच देणार आहेत आपल्याला उधार अजिबात ठेवत नाही कुणाच्या बांधावर कामाला जा तो उधार ठेवेल आज नाही उद्या देतो उद्या नाही परवा देतो परवा नाही तेरवा देतो 1 महिन्याने देतो 2 महिन्याने देतो परंतु भगवान परमात्मा सांगतात माझ्यासाठी जो वेळ देतो ना त्याच्यासाठी मी सदैव रिकामा आहे म्हणून
देवापाशी गेलं ना, हात जोडल्यावर कधीही दुसऱ्यासाठी मागावं, स्वतःसाठी कधीच मागू नये. कारण स्वतःसाठी देणारा तो ईश्वर असतो, दुसऱ्यासाठी जो मागतो त्याला न मागता मिळत असतं. पण आपण काय करतो, आपल्यासाठीच मागतो, दुसऱ्यासाठी मागितलो का आपण. देवा माझं चांगलं कर. ताई तुम्ही कसं मागता, देवा माझं चांगलं दर्शन करा, तुझ्या दारात येऊन बसले रे मी, मला लवकर म्हातारी कर, माझ्या नाताचं लग्न होऊ दे, त्याचं मी पोरग मी पाहू दे, मला लवकर नेऊ नको, असं मागितलं का. मग काय मागितलं, माझं चांगलं होऊ दे बाई, शेजारच्याचं फार वाटतं होऊ दे, असं मागितलं का. बहुतेक लोक मागतात, तो भाग वेगळा आहे, परंतु मागण्याला एक प्रकार असतो. मागायचं तर दुसऱ्यासाठी मागावं. मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारू मैं शिव जी तेरी आरती. मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारू मैं शिव जी तेरी आरती. करो न करो कष्ट हरो ज्ञान तो भगवन, भव में फंसी नाव मेरी तार दो भगवन. करो न करो कष्ट हरो ज्ञान तो भगवन, भव में फंसी नाव मेरी तार दो भगवन. दर्द की दवा तुम्हारे पास है, जिंदगी दया की भीख मांगते. मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारू मैं भोले तेरी आरती. आपण तिथं गेलो ना भगवंताकडे, तर नक्की देवाला सांगायचं, देवा एक काम कर, काय करू ना करो कष्ट हरो ज्ञान तू भगवन, भव में फंसी नाव मेरी तार दो भगवन. देवा एक उपकार कर, एक दया कर, माझे जे काही दुःख आहे, कष्ट आहे ते बाजूला कर, आणि या संसार सागरामध्ये माझी संसार रूपी नौका अडकली आहे, की तुझे नामस्मरण घेतल्याच्या नंतर तारुण्य या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यापर्यंत ती तारुण्य बस एवढंच आहे. म्हणून इथं आलो तर एक चेतना आपल्याला जागृत झाली. असं झालंय की आपण शिवमय होऊन गेलोय. माझे शिवजी इथंच आपल्यातच आहे, आणि त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी. फक्त योग्य जागेचा योग्य वापर आपण करावा. आता बहुतेक लोक बरं का, असं बोलू नये पण बोलते बरं का, क्षमा मागून बोलते थोडस. कारण काय, थोडस विनोद असतं. काय असतं, बहुतेक लोक म्हणतात काय ते शिवजींनी विषद प्राशन केलं. अहो आम्ही काय करतोय, तुम्हाला काही माहिती का. शिवजींचं मंदिर आहे ते जंगलामध्ये, तिथं कुणी जात नाही, कुणी येत नाही, असं पार एकदम कडेला, डोंगराच्या कडेला. आता बघा बरं का, व्यावहारिक दृष्टी नाही, थोडं स्वभाव आहे. ते 4 जण होते, ते 4 जण मित्र होते, खूप जिवलग मित्र, त्याला लंगोटी यार म्हणतात असे होते. ते एकमेकाशिवाय काही खात नव्हते, काही पीत नव्हते, पण खात काय होते, जे खाऊ नाही ते खायचे, आणि जे पिऊ नाही ते प्यायचे. मग आता ते काय असेल ते तुमचं तुम्हाला माहिती, ते काय करत. पण एक दिवस असं झालं, ते 4 मित्र होते, हेही खरं, जिवलग होते, हेही खरं, पण त्यांना एक वाईट नाद होतं, एक व्यसन होतं, ते म्हणजे ते गंजाडू होते. मग 4 लोकांनी समजून सांगितलं, म्हणे अहो नका पीत जाऊ, नका पीत जाऊ. का नको पिऊ, म्हणजे शिवजींनी विषाचा प्रश्न केला, म्हणजे शिवजींनी ते पण केलं, त्यामुळे आम्ही काय तिथं जाऊन बसतो. अहो पण हे नका करू, माझे शिवजींनी केलं, ते शिवजी आहे. माझ्या कृष्ण परमेश्वरानं करंगळीवरती गोवर्धन पर्वत 12 गावांनी आपल्याला अगरबत्तीचं कसं होत नाही, आणि आपण कसं काय म्हणायचं, अहो ते देव आहे, आपण माणसं आहोत. मग काय झालं, ते काय तिकडं जायचं. एक दिवस इतके गांजा पिले, इतके केले की त्या नशेमध्ये धूत झाले, आणि त्यांच्या घरच्या लक्ष्मी वाट बघायला लागल्या. 9 वाजले तरी येईना, 10 वाजले तरी येईना, 11 वाजले येईना, 12 वाजले येईना. आणि तुम्हाला एक सांगून जाईल बरं का दादा,
आपण कसे जरी असलो आणि ह्या लक्ष्मी आपली घरची लक्ष्मी नसते ही आपली वाट बघत असतात. त्यामुळे लवकर घरी येत चला, स्त्रियांचा आदर करा. आई बापावरून काय काय लोक या बिचाऱ्यांना माता म्हणून शिव्या देतात. तुझा बाबा असा, तुझी आई तशी. परंतु एक लक्षात ठेवा, स्त्रियांचा आदर अत्यंत महत्वाचा आहे. स्त्रियांचा जो आदर करतो ना तोच खरा मनुष्य, खरंच तोच खरा मनुष्य. पण त्या महालक्ष्मी अशा घरच्या वाट बघत बसायच्या, अजून काय येणार, अजून काय ना. मग त्या चौघजणी एकत्र झाल्या. म्हणे आपले माहेर कुठे गेले आपल्याला माहिती आहे, ते रोज कुठं जातात, त्याला जाऊन कोण. पण त्या दिवशी इतके जास्त झालं होतं त्यांना, इतकं जास्त झालं त्यांचे चर्चा सुरू झाली. ते म्हणे एक काम करू, एवढं गावापासून रोज या महादेवाच्या मंदिरामध्ये येतो, तिथं आपण त्यांच्या पुढे बसतो. बरं एकट्या आपण म्हणत नाही, ते शिवजींना म्हणतो तू पण ये, तू पण ये आमच्यात ये. आणि काय कर, अल्लाह कोण दे पला की दुनिया झलक बंबरे टेकले कैलाश के राजा चिलम कराए ताजा दम लगाने आजा. देवाला सुद्धा बोलवतो. मग एक काम करू ना, आपण काय करू, रोज रोज इथे येण्यापेक्षा आपण हे मंदिरच उचलून देऊ. आता हे मंदिर उचलन काय, पण ते नशेमध्ये दूध झाले होते. आणि मग ते म्हणले ठीक आहे ना, नेऊ ना मग आपण मंदिर उचलून, काय एवढं त्याच्यामध्ये काय, आपण उचलून घेऊ सोपा. मग कसं उचलायचं, आता जास्त झालं होतं ते म्हटले. आणि ते जास्त झालं का माणूस काही पण करायला तयार होतो. नदी मंजूर, वडा मंजूर, सगळं मंजूर. जास्त झालं काही पण मंजूर. ते म्हटले सोपं आहे, काय करायचं, मंदिर म्हणजे ते 4च कोपरे असतात. चौकांनी 4 कोपऱ्याला वाकणं म्हणजे उचलायचं. म्हणे आज 12 वाजून इथे पहाटेचा 3 काकडा करून जाऊ, पण मंदिरात घरी घेऊन जाऊ. उचलायचं मंदिर. 4 जण वाकले ना खाली. पहिला दुसऱ्याला म्हणतो रामभाऊ, अरे हल्ला का नाही फार. अरे तो म्हणे श्यामभाऊ हलवण्याचा प्रयत्न करतो, पण ते काय जास्त हलतच नाही. आणि इकडे घरच्या महालक्ष्मी म्हणे अजून येईना, अजून येईना, चला जाऊन पाहून येऊ. म्हणून त्या बिचारांनी काय केलं, आता ते पूर्वीचा काळ तेव्हा काय लाईटी होत्या का, मोबाईलचा टॉर्च होता, त्यांनी घेतला कंदील आणि चालल्या पाहिला आपल्या पतिदेवाला. पतिव्रता धर्म निभावण्यासाठी चालल्या. शिव मंदिराजवळ आल्या. त्या म्हणल्या दिसतंय काहीतरी ढवळत दिसतंय, हे आपलेच महाशय असले. पण ते असे कमरेत सहन वाटले. अगं पण ते 2च दिसतंय, अजून 2 कुठे. अगं दुसरी म्हणजे हाय मंदिराच्या मागून आहे बघ. आपण त्याचं चाललंय काय, ते आत पाहिजे ना गाभाऱ्यात, त्याचं बाहेर काय चाललंय. म्हणजे बाहेर काय चाललंय, जवळ गेल्याशिवाय कळायचं. जवळ जाऊन पाहिलं तर त्यांचे थोडंफार हल्ला का नाही रे, अरे हल्ला का नाही. एक बाई इतकी कॅपॅसिटीच्या बाहेर गेली, ती म्हणजे यांचं मंदिर उचलायचं चाललंय तर कार्यक्रम. आता ना बाई म्हणली मी यानं माझ्या नवऱ्यानं लिमिट क्रॉस केलं. जरी माझा पती परमेश्वर असला, पण हा रोज हाणतो मारतो. आता मला सुद्धा आज काय करावं लागल, कालीचा अवतार धारण करावं लागल. काढली ना बाहेर कोल्हापुरी काय बघता माझ्याकडे. आणि तिच्या नवऱ्याजवळ गेली ना, अशी जोरात पाठी टाकली. जशी टाकली तर तो म्हणला अरे आताशी एक ईट पडली. कधी ईट पडली का चप्पल पडली. म्हणजे असे मग व्यसन करा, जरूर करा, वेडे व्हा, जरूर व्हा, पण माझ्या परमार्थामध्ये वेडे व्हा, माझ्या देवाच्या नावामध्ये वेडे व्हा. माझ्या संतांनी सांगितले वेडे व्हा. वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा
देशासाठी वेडे व्हा, राष्ट्रासाठी वेडे व्हा, आपल्या समाजासाठी वेडे व्हा, आपल्या माणसांसाठी वेडे व्हा, आपल्या देवासाठी वेडे व्हा. आणि ज्यामुळे वेड होऊन तुम्ही भक्ती कराल ना तर ती देवाला आवडते. ही चितवर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. म्हणून प्रेमानं सगळं काही करायचं ते प्रेमानं करायचं. टाइमपास म्हणून भक्ती बरेचसे लोक करतात. आता माळ समजा बसला का माळ घालायची माळ घालायची माळ घालायची. तुमच्यासारखे बाबाच्या लेखा लोक माळ घालून घेतात. पण काला झाला का लगेच नाही बा तोंडाची चवच केली का काढ केली असे पण काय काय त्यांची 8 दिवसात तोंडाची चव झाली. मग अशी भक्ती देवाला आवडेल का? नाही. अहो भक्त बनायचं तर टेम्पररी नाही परमनंट बनायचं, कायम स्वरूपी भक्त बनायचं. म्हणून देवासाठी वेळ दिला तर देव आपल्यासाठी वेळ देतो. म्हणून आज आपण आपल्या शिवजींसाठी वेळ दिला. आपले शिवजी नक्कीच आपल्याला वेळ देणार यामध्ये तीळ मात्र सुद्धा शंका. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवाई सहितं नमामि हर हर शंभो. करा वचन सगळे हर हर शंभो शंभो शिव महादेव शंभो शंभो शिव महादेव शंभो शंभो हर हर शंभो. बघू केवढा आवाज येतो तुमचा. आजच्या दिवशी प्रत्येकानं कोणत्याही देवाचं प्रेमानं नाव घेतलं, भजन केलं, स्मरण केलं तर भगवान परमात्मा त्याचं पुण्य निश्चित स्वरूपामध्ये महाशिवरात्रीच्या पर्व काळात आपल्याला देणार. देवराज सेव्यमान पावनादि संकटं ज्ञान यज्ञ चक्रमंडु शेखरं कृपाकरं नारदादि योगी वृंदवन्दितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे.
मला वाटतं प्रदोषकाळापर्यंत म्हणायचं होतं का तुम्हाला? आपलं फराळगार होऊन गेला असतं तोपर्यंत, परत भिजवायला लागला असतं डबल, त्याच्यात पाणी टाकावं लागलं, साबुदाणा वाळून गेला असता, बरोबर नाही? म्हणून आजच्या या पवित्र दिवशी माझ्या भोलेनाथांची असणारी ही महाशिवरात्री पर्वकाळ आणि आजच्या दिवशी माझ्या भगवान शंकरांचं मनन केलं, काहीतरी ज्ञानदान तुमच्या कानावरती पडलं आणि शेवट राहिलं पत्र, पुष्प, फल, तोयम म्हणजे पाणी. 2च मिनिटात सांगणार आणि सेवेला पूर्ण विराम देणार आहे. तोयम पाणी कुणी कुणाला अर्पण केलं? कोळी समाजामध्ये असणारा रत्नीदेव नावाचा मुलगा, सांगते तिचा नाही का बघ 2च मिनिट. रत्नीदेव नावाचा कोळ्याचा मुलगा होता, भगवान शंकरांचा खूप मोठा भक्त होता आणि त्या मुलाचा एक दिनक्रम होता. तो काय करायचा? आंघोळीला जायचा नदीला. बाबा कुठं जायचा? नदीवरती आंघोळीला जायचा, पाण्यामध्ये बुडी मारायचा, स्वतः आंघोळ करायचा, पाण्यात बुडी मारायचा, पण तोंडामध्ये पाणी घ्यायचा, तोंडात पाणी ठेवायचा आणि भगवान शंकरांच्या पिंडीवर उष्ट्या पाण्याची गुळणी मारायचा. आता तुम्ही म्हणा म्हणजे काय? बघा, उष्ट्या पाण्याची गुळणी मारायचा, दर्शन घ्यायचं, घरी जायचं. शिवजी लय खुश होते त्याच्यावर, कारण मी पहिलं सांगितले ते भोलेनाथ आणि त्यांना काही पण आवडतं भक्तिभावानं. ही उष्ट्या पाण्याची गुळणी त्या शिवजींना आवडत होती. पण एकदा काय झालं, त्या नगराचा राजा तो म्हणे आज महाशिवरात्री आहे आणि आजच्या दिवशी मला माझ्या शिवजींचा मोठा अभिषेक करायचा आहे, पण आजच्या दिवशी माझ्या व्यतिरिक्त मंदिरात कोणी गेलंच नाही पाहिजे, कारण राजा होता परंतु अहंकारी वृत्तीचा होता, अहंकार मनामध्ये होता. तो म्हटला आजच्या दिवशी मी कुणी येऊन देणार नाही. इतकी खूप मोठी गर्दी होती, खूप मोठी यात्रा भरली होती. तिथं सैनिक होते, शस्त्रांचा साठा होता, भालदार होते, चौकदार होते, प्रवेशद्वारावरती द्वारपाल होते, सगळं काही होतं. परंतु या पोराचा रोजचा दिनक्रम होता. नदीमध्ये गेला, बुडी मारली, तोंडामध्ये पाण्याची गुळणी धरली आणि आता याला शिवरात्रीच्या दिवशी कुठे यायचं होतं? ताई पिंडीवरती उष्ट्या पाण्याची गुळणी मारण्यासाठी यायचं होतं. परंतु जे काही चौकदार होते, भालदार होते, प्रवेशद्वार होते, त्यांनी आत सोडलं नाही. ते म्हटले आज राजाचा अभिषेक आहे, महाशिवरात्री पर्वकाळ आहे, आतमध्ये तुला जाता येणार नाही. ते म्हणे जाऊ द्या हो, माझा रोजचा दिनक्रम आहे, माझ्या शिवजींच्या पिंडीवरती मी गुळणी टाकल्याशिवाय मी घरी सुद्धा जात नाही, मला माझ्या शिवजीचं दर्शन घेऊ द्या. नाही जायचं, अजिबात जायचं नाही. वरतून शंकर पार्वती सगळं दृश्य बघत होते. ते म्हटले वा 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 वा. पार्वती मैया म्हणे अहो तो राजा तुमचा किती मोठा भक्त आहे ना. ते शिवजींनी काय उत्तर दिलं आहे का? शिवजी म्हटले राजा माझा मोठा भक्त नाही, माझा खरा भक्त ना त्या कोपऱ्यामध्ये उभा आहे, ज्याला लोक आतमध्ये येऊ देत नाही, तो माझा खरा भक्त. ती म्हणे असं कसं काय? त्या राजानं किती खर्च केलाय त्याच्या अभिषेकासाठी, अन्न प्रसाद आहे, फराळ आहे, एवढं मोठं अन्नदान आहे, आणि तुम्ही म्हणता की राजा मोठा नाही, त्याची भक्ती मोठी नाही. म्हणे तुला जर परीक्षा बघायचं असेल तर लगेच आपण ट्राय करू. ठीक आहे, काय करावं लागेल? ते म्हणे तुला खरा खोटा कोण फक्त मला दाखवायचं, खरा भक्त कोण? मध्ये ते शिवजीच होते. त्यांनी थोडासा मग जसं त्यावेळेस तांडव सुरू केलं होतं का नाही, तसं फक्त थोडं हलवलं धरतीला, थोडं भूकंपाचा थोडासा झटका दिला. अहो जिकडे तिकडे जागा पण लोक जेवढे यात्रेमध्ये होते ना, ते फराळावाले लाडू, बर्फी, रेवड्या सगळे पालक तसेच लोक कैरा पळायला लागले. काय तर भूकंप व्हायला लागला, भूकंप व्हायला लागला, पळा धावा असे करायला लागले. अहो जे ब्राह्मण कुळ आणले होते का अभिषेकासाठी ते सुद्धा पळून गेले. एवढी गर्दी, मंदिर हलू लागलं, गाभाऱ्यामध्ये हलू लागलं आणि हे राजा त्या पिंडीपाशी बसलेले होते, पिंडही हलू लागली, गडगड गडगड हलायला लागली. राजा घाबरला आणि जीव वाचवण्याचा प्रयत्न करायला लागला. गाभाऱ्यातून बाहेर राजा पळायला लागला. एवढी दाटी होती, एवढी चेंगराचेंगरी होती, राजाला निघता सुद्धा येत नाही. जो तो जीव वाचवण्याच्या प्रयत्नात पळत होता आणि माझा उष्टी पाण्याची गुळणी धरणारा कोळ्याचा पोरगा त्या गर्दीमधून आत येण्याचा प्रयत्न करीत होता. सगळे जण बाहेर जात होते, तो एकटाच आत येत होता. 2-3 वेळा पडला, हाताला पायाला खरचटलं, तरी सुद्धा तो मंदिराच्या गाभाऱ्यात आला. ती पाण्याची उष्टी गुळणी माझ्या शिवजींच्या शिवलिंगावरती टाकली आणि अशी त्या पिंडीला मिठी मारली आणि एकच संदेश दिला, एकच आवाज दिला, देवा हे मंदिर माझ्या अंगावरती पडलं तरी चालेल, पण माझ्या देवाला मी काहीच होऊ देणार नाही. याला म्हणावं खरी भक्ती. त्याच ठिकाणी भूकंप सगळा थांबला. पोराची दिनचर्या पूर्ण झाली, दर्शन घेतलं आणि मग पार्वती मातेला माझ्या शिवजींनी विचारलं, सांग खरा भक्त
कोणता? तो राजा की उष्टी गुळणी टाकणारा तो कोळ्याचा मुलगा? ते ठिकाणी सगळं काही प्रकार उघडकीस आला. म्हणजे मला सांगायचं काय आहे की देवाला सगळे प्रिय आहेत, कारण आपण त्यांची लेकर आहोत. म्हणून आजच्या दिवशी या पर्व काळावरती इथं खूप मोठा महाप्रसाद आहे. त्याच पद्धतीनं प्रवचन सेवेचं इथं आयोजन केलं. मी माझ्या अल्पमती अल्पबुद्धीने ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामधील 26वा मंगल श्लोक निवडला आणि या श्लोकामधून माझ्या भगवान परमात्म्याने एकच उपदेश केला की तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा, कोणत्याही झाडाचं फल, फूल, पान तुम्ही अर्पण करा, कोणतंही पाणी अर्पण करा, देवाला ते आवडतं. फक्त मनामध्ये अत्यंत शुद्ध भावाचं प्रेम असावं, बस एवढंच, बाकी काही नाही. म्हणून झालेली प्रवचन सेवा तुम्हा माता मुलींच्या सत्पुरुषांच्या चरणी अखिलकोट ब्रह्मांड नायक पंढरदेश पांडुरंग परमात्मा मौली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पित करते. त्याच पद्धतीनं गणपती बाप्पा, पार्वती माता, कार्तिक स्वामी आणि माझ्या या ठिकाणी विराजमान असलेले काशी विश्वेश्वर भगवंत, जमलेले श्रोते मंडळी, त्यामध्ये साधू संत सज्जन मंडळी, वारकरी संप्रदायाचे असतील, शैक्षणिक क्षेत्रातील असतील, राजकारणातील असतील, कोणते का असेना, माझे सर्व काही बंधू आणि भगिनी, त्याच पद्धतीनं या कार्यक्रमाचं नियोजन केल्याबद्दल आणि मला इथं आमंत्रित केल्याबद्दल द्यावे तेवढे धन्यवाद. झालेली प्रवचन सेवा पुन्हा एकदा सर्व मायबाप श्रोत्यांच्या चरणी समर्पित करून माझ्या प्रवचन सेवेला पूर्णविराम. आता आपण थोडस 1 मिनिटाचं भजन करून सेवेला ज्ञानोबा राया